अखेर उबाठाच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन. लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गटस्थापनेला मंजुरी. 6 खासदारांचा गट लवकरच शिवसेनेत विलीन होईल. उबाठाच्या 3 खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट. फुटलेल्या खासदारांच्या गटाला मान्यता न देण्याची विनंती. 6 खासदारांचं एकनाथ शिंदे अमित शहांची भेट घेणार. सूत्रांची माहिती. शहांची भेट झाल्यानंतर ओम बिर्लांची भेट घेणार. ठाकरेंना सोडून जाणाऱ्यांच्या रक्तातच बेईमानी. राजीनामा देऊन जा. शिवसैनिक आता गप्प बसणार नाही. संजय राऊतांचा दिल्लीच्या पत्रकार परिषदेतून थेट इशारा. पवनराजे हत्येचा निकाल बाजूने लागावा म्हणून सोबत येण्याचा ओमराजेंवर दबाव. पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा गंभीर आरोप. एका खासदारानं आई भवानी, एकानं साईबाबांची शपथ घेतली. शपथेवर विश्वास ठेवणं अनिवार्य होतं. संजय राऊतांनी केली त्या शपथवीरांची पोलखोल. आमदार खासदार म्हणजे पक्ष नाही, व्यभिचार इथं सुरू आहे आणि इथेच झिरपतोय. अरविंद सावंत यांचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल. ओमराजे निंबाळकर काल रात्री विशेष विमानानं पुण्यावरून दिल्लीला. पहाटे 5:30 वाजता निंबाळकरांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट. सही करून ओमराजे पुण्यात परतल्याची माहिती. मी पक्षात नाराज नाही, ठाकरेंसोबतच राहणार. मी ओम बिर्लांना भेटणार नाही. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजेंकडून चर्चांना पूर्णविराम. खासदारांना रोखण्यासाठी उबाठाची खेळी. उद्या दिल्लीमध्ये उबाठाच्या खासदारांची संसदीय पक्ष कार्यालयात बैठक. सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर शरद पवार अलर्ट मोडवर. शरद पवार येत्या 2 ते 3 दिवसात बोलावणार बैठक. सूत्रांची माहिती. बंडखोर 2.0 टीमचे कॅप्टन संजय देशमुख होते. अंदर क्या है बाहर क्या है पब्लिक सब जानती है. फुटीर खासदारांवर सुषमा अंधारेंचा हल्ला. ठाकरेंच्या खासदारांची पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याची चर्चा. 19 जूनला मुंबईत पक्षप्रवेशाची शक्यता. सूत्रांची माहिती. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये 6 खासदारांचा होणार पक्षप्रवेश. फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी एक भस्मासूर जन्माला घातलाय. फडणवीस दिल्लीत जाऊ नयेत म्हणून भाजपच्याच नेत्यांकडून प्रयत्न. पक्षफुटीच्या चर्चांवर सुषमा अंधारेंचा भाजपवर गंभीर आरोप. महाराष्ट्र बंगालचं सर्वत्र भाजपकडून बेईमानांची पैदास. दिल्लीतल्या व्यापारी मंडळानं शौर्य स्वाभिमान विकला. सामनाच्या अग्ररेखातून पक्षफुटीवर तिखट हल्ला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 10.35% पाणीसाठा. महापालिका प्रशासनाकडून पाणी वापरावर निर्बंध. आस्थापनांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 20% कपात. संभाजीनगरच्या वेरूळमधल्या शिक्षक मृत्यू प्रकरणी. शिक्षकाच्या मृत्यू प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला बेड्या. पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजेला अटक. लिओनेल मेस्सीची हॅट्रिक. 200व्या सामन्यात इतिहास घडवला. फिफा विश्वचषकात वर्ल्ड रेकॉर्डची साधली बरोबरी. T20 विश्वचषकामध्ये भारतीय महिलांसाठी आज सोप्पा पेपर. टीम इंडियाचा नवख्या नेदरलँडशी सामना. भारत अफगाणिस्तानमध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना. टीम इंडिया सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा प्रयत्न करणार. पाहुण्यांनी टॉस जिंकला. टीम इंडियाची बॅटिंग.